अब खबर है मारेगांव तहसील से, जहां मारेगांव नगर पंचायत द्वारा की गई कर वृद्धि के विरोध में एक सर्वपक्षीय बैठक ली गई, जिसमें नगर सेवकों के साथ व्यापारी संगठन के लोगों की उपस्थिति थी और सभी ने मिलकर नगर पंचायत के कर वृद्धि का निषेध दर्शाया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया में उन्होंने क्या कहा। सीटीवी प्रतिनिधि दिलदार शेख की इस खबर में। मारेगांव नगर पंचायत की ओर से हाल ही में 21% कर में वृद्धि की गई है, जिसके निषेध स्वरूप मारेगांव के बतकी भवन में व्यापारी संगठन की ओर से एक सर्वपक्षीय बैठक आयोजन किया गया है। इस बैठक में नगर पंचायत के नगर अध्यक्ष डॉक्टर मनीष मस्की, नगर सेवक, साथ ही मारेगांव के ज्येष्ठ नेता गजानन किनेकर आदि उपस्थित थे। इस बैठक में व्यापारी संगठन के अध्यक्ष संदीप खुराना, सचिव दुष्यंत जायसवाल, यूनुस बांबेवाले, प्रवीण कुचनकर, सुभाष मत्ते, नबी शेख, उदय रायपुरे, डॉक्टर महाकुलकर, राजू ठेंगने, अनिल झाड़े, राजू किनेकर, अजय रायपुरे, खालिद भाई, प्रदीप मते, अभय चौधरी, रामभाऊ शिडाना, गणेश गुड्डावार, साथ ही शहर के बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। वहीं अगर हम नगर सेवकों की बात करें तो उसमें नंदेश्वर आसुटकर, जीतू नगराड़े, वैभव पवार, राहुल राठौड़, किनेकर परचाके, अंजुम शेख तथा अनिल गेडाम का समावेश था। तो आइए सुनते हैं इस मौके पर इस कर वृद्धि को लेकर सभी ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा। व्यापारी संघटन आणि सर्व मारेगावातील नागरिकांच्या वतीने करवाढीबद्दल जे मीटिंग झाली त्याच्याबद्दल सर्वांनी आम्ही इथं मुद्दे मांडले। त्या करवाढीत असं निदर्शनात आलं की हे जे करवाढ आहे त्याची आपल्या मारेगाव शहरातील आदिवासी बहुतांश लोक शेतकरी असल्याच्यानं हे परवडणारी नाही। याच्यावर विचार विनिमय करून पुढील मीटिंगमध्ये हा विषय येणार आणि याच्यावर सविस्तर माहिती देण्यात येईल। बस एवढेच सांगतो। चतुर्थ वार्षिक कर अंमलबजावणी ही शहरात लागू करण्यात आली आहे। याकरिता शहरातील संपूर्ण व्यापारी या शिष्टमंडळाने नगरसेवक लोकांची चर्चा करण्याकरता आजची बैठक आयोजित केलेली होती आणि आजच्या बैठकीच्या अनुषंगाने मी त्यांना आश्वस्त केलं की जोपर्यंत मारेगाव नगरपंचायतमध्ये नगरपंचायतची बॉडी अंतिम मंजुरी जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत ही चतुर्थ वार्षिक कर योजना लागू करण्यात येणार नाही, असं मी त्यांना आश्वस्त केलं। आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने सर्व व्यापारी लोकांना दिलासा देण्याचं काम ठिकाणी आम्ही नगरसेवकाच्या वतीने केलेलं आहे। बतकी भवन येथे व्यापारी संघटने आणि सगळे गावातील प्रतिष्ठित नागरिक, सगळे नगरसेवक, जास्त प्रमाणात नगरसेवक सगळे आले होते। नगराध्यक्ष साहेब, मस्की साहेब आणि सगळे जे जनता आली होती। आज मीटिंगमध्ये असे ठरले की बाबा उद्या जे जीबीची मीटिंग आहे त्यामध्ये स्थगिती देण्याचं असं नगरसेवकांनी सांगितलं सगळ्यांनी की आम्ही स्थगिती देऊ। तर ते फार चांगलं होईल। स्थगिती दिली। नेमका कोणत्या विषयावर मीटिंग झाली होती? नगरपालिकेच्या करवाढ विरोधात आज जी मीटिंग झाली त्या संदर्भात आज जी चर्चा झाली त्यामध्ये नगरसेवकांनी सांगितलं की उद्या जे जीबीची मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये आम्ही हा जो ठराव आहे तो स्थगितीचा ठराव आम्ही घेऊ आणि ते समजा स्थगितीचा ठराव घेतला तर फार चांगलं होईल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि फार जो जे करवाढ केली आहे ते थांबू शकेल। आज या बतकी भवनमध्ये मारेगाव नगरपंचायतमध्ये एक वाढीव करवाढ केली त्या संदर्भात व्यापारी मंडळ आणि मारेगाव शहराचे सर्व नगरपंचायतचे नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व पदाधिकारी, व्यापारी मंडळाचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि या मीटिंगमध्ये असं ठरलं का उद्या होणारी जे जीबीची मीटिंग आहे त्या जीबीच्या मीटिंगमध्ये ते नवीन करवाढ केली आहे त्याला स्थगिती द्यायची, तात्पुरती स्थगिती देऊन समोरचे पावलं कसे करायचे, कसे ठरवायचे, समोर काय घ्यायचं, आपण कसं करायचं ते आम्ही उद्याची जीबीची मीटिंग झाल्याच्यानंतर आम्ही पुढचा मार्ग ठरवू। असं ठरलं। आमचं पहिलंच म्हणणं होतं का मारेगाव शहर इथं कोणती औद्योगिक वसाहत नाही आहे, WCL नाही, फॅक्टरी नाही, कंपन्या नाही, काहीच नाही, बेरोजगारी आहे। 50% इथं शेतकरी वर्ग राहत आहे। या मारेगाव शहरातला प्रत्येक ऑफिसचा कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी हा चंद्रपूर, यवतमाळ, वणी, पांढरकवडा, कोर्रा इथून अपडाऊन करत आहे इथं। आणि या प्रमाणात म्हणजे व्हॅल्युएशनच्या 21% तुम्ही करवाढ केली, 50,000 असेल तर 1,00,000 रुपये, कोणी 10,000 देत असेल तर ते 50,000 रुपये, हे जे आडमाप करवाढ केली हे चुकीची आहे। आम्ही शिवणला बोललो, शिवणी ते 5 तारखेची आमसभा काढली तशी ग्रामसभा, पण ते आमसभामध्ये त्या तक्रारी द्या तुम्ही वैयक्तिक, परंतु तुम्ही म्हणे तक्रार द्यायची आहे वैयक्तिक तर तुम्ही तो म्हणे टॅक्सेशन भरावं लागेल 30%।
रकमेच्या 30% तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, त्याच्यानंतर आम्ही तुमची तक्रार काय धरू। आणि या शहरातला राहणारा नागरिक हा प्रत्येक स्वातंत्र्य आहे, त्याला संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आहे आणि त्याला अर्ज करण्याची तर परिपूर्ण उभा आहे। आणि तुम्ही म्हणता का त्याला टॅक्स करा तेव्हाच अर्ज देऊ, आम्ही जर काही तक्रार करायची तर आम्ही तक्रार सांगू ना शिवयानंतर मारेगाव शहराचे, पण तुम्ही म्हणता सांगता बाई तक्रार टॅक्स भरा आणि नंतर तक्रार करा, हे चुकीचं आहे। तुम्ही आपल्या मतानं, अशी कायद्यात कोणती तरतूद नाही आहे, तुम्ही आपल्या मतानं ते म्हणजे अर्ज करा आणि टॅक्स भरा, हे तुम्ही आपल्या मताचा कायदा तयार केलेला आहे, आपल्या मतानं तुम्ही म्हणत आहे, ते शिवसाहेबांचं चुकीचं आहे। त्या संदर्भात आम्ही ही आज बैठक घेतली होती। इथं सर्व नगरपंचायतचे नगरसेवक, नगराध्यक्ष, दुष्यंतभाऊ सर्व उपस्थित होते। उद्या या मीटिंगमध्ये होणाऱ्या जीपीच्या मीटिंगमध्ये जे करवाईचा ठराव आहे त्याला स्थगिती देण्यात येईल आणि समोरची रूपरेषा ठरवण्यात। आज बत्ती भवन येथे करवाढीच्या संदर्भामध्ये बैठक आयोजित केली होती। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजाननभाऊ किनेकर आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीपभाऊ खुराना, सचिव आपले दुष्यंतजी जयस्वाल, सर्व नगरसेवक, अध्यक्ष आणि मारेगावातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आणि त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधूंनी या करवाढीच्या संदर्भामध्ये जे खूप दरवाढ वाढवलेली आहे, अतोनात पद्धतीने ह्या दर वाढवण्याचा निषेध नोंदवण्याकरता आणि त्यावरती उपाययोजना घेण्याकरता आज इथे बैठक झाली। सर्व नगरसेवकांनी उद्या त्यांची जेबीची मीटिंग असल्यामुळे त्यांनी इथे सर्व जनतेसमोर आणि सर्व पत्रकार बंधूसमोर त्यांनी उद्या या घटनेवरती म्हणजे निषेध नोंदवायचा किंवा काय करायचं या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आणि आम्ही सभागृहामध्ये त्याचा विरोध करू असे एकमताने इथे कबूल केले। आणि आमची या सर्व अध्यक्ष नगरसेवकाकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी या गरीब जनतेचं हित लक्षात घेता याच्यावरती स्थगिती आणावं, एवढं बोलतो। आणि CTV के लिए दिलदार शेख की रिपोर्ट।